उशिरा का होईना आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, पण हा दर्जा टिकवणं आणि वाढवणं हे शेवटी मराठी लोकांच्या हातात आहे. जेणेकरून लोकांमध्ये असं झालं पाहिजे की बाबा मराठी भाषा खूप गरजेची आहे, आपल्याला बोलायलाच हवी. आजकालची माणसं आपल्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये शाळेत घालतात आणि त्या लहान मुलांना मराठी हे येतच नाहीये. तुम्ही वापरून तरी बघा की त्यांना मराठी येतं की नाही. ते बोलणार मराठी कारण की ते महाराष्ट्रात राहतात. महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये मराठी कंपल्सरी असायला पाहिजे. काही काही इंग्लिश शाळेमध्ये पेरेंट्सला सुद्धा मराठी बोलायला अलाउड नसतं. आम्हाला पण इंग्लिशमध्ये बोलायला लावतात. आपली मातृभाषा मराठी असून तरी आपल्या माणसांना मराठी बोलायला लाज वाटते. ह्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि हा निर्णय सरकारने घेतला तो अगदी योग्य घेतला, कारण आत्ताची यंग जनरेशन जास्त मराठी भाषा वापरत नाही, तर ते जास्त इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्येच आपले संभाषण करतात दुसऱ्यांसोबत. मराठी माणूसच दुसऱ्या मराठी माणसासोबत हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलतो, जास्त मराठी भाषा बोलली जात नाही. तर आणि आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा असा दर्जा मिळाला आहे, तर ती खूप आनंदाची गोष्ट आहे. सध्या पाहता मराठी भाषेला जो अभिजात दर्जा दिला गेला आहे हे मराठी जनांसाठी खूप मोठी गोष्ट झाली आहे. पण त्याहूनही दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी शाळा, आता ज्या मराठी शाळा आहेत त्या बऱ्यापैकी प्रायव्हेटायझेशनमध्ये चालल्यात. CBSE बोर्ड येते आणि त्याच्यानंतर त्या ज्या गुणानुक्रमांकामध्ये जे मराठी भाषा जर घ्यायची असेल तर अद्यापपर्यंत परप्रांतीय जो लोंढा अद्यापपर्यंत चालला आहे तोही आपल्या बाजूने आहे की मराठी भाषेच्या बाबतीत तेही प्रेमामध्ये आहे. पण तेवढं सकस असा मराठी भाषेला दर्जा मिळेल की नाही याची साशंकता खूप जास्त आहे. दुसरा त्यामुळे असं आहे की आपले जे सरकारी जे कार्यालय आहेत आणि ज्या एक्झाम्स आहेत तिथे मराठी खूप अनिवार्य झालं पाहिजे. आणि जेणेकरून लोकांमध्ये असं झालं पाहिजे की बाबा मराठी भाषा खूप गरजेची आहे, आपल्याला बोलायलाच हवी. त्यामुळे दुसऱ्या भाषेसाठी ते पुढे जाणार नाहीत. हिंदी राज्यभाषा झाली ही मान्य आहे आम्हाला, पण मराठी महाराष्ट्रामध्ये ही पहिली अग्रगण्य बाजू मांडली पाहिजे. त्यानंतरचं आत्ताचं जे काही व्यावसायिकीकरणामध्ये मराठी भाषामध्ये झालं आहे, इंटरव्ह्यू सेक्शनमध्ये जे HRs आता तयार होतात सगळे कॉलेजमध्ये HRचे लेवल, त्यांचंही बोलताना ही मराठी जेव्हा कोणी जातं तिकडे तर त्यांना जे इंग्लिश आणि हे सगळं पहिलं तुम्हाला इंग्लिश आलं पाहिजे, हे आलं पाहिजे नाही. काही मराठी भाषिक असे पण आहेत की बाबा म्युन्सिपल स्कूलमधून आलेले ते पण पूर्ण पुढे गेलेत. मी इंग्रजी ह्या विषयाला मी डावलत नाही, पण त्याहूनही मराठी भाषेला पहिला जर अग्रगण्य गेला तर HR मध्ये पण काही गोष्टी काही अशी मुलं आहेत जे शिक्षण केलेली आहेत पण त्यांना मिळत पण नाही काही ठिकाणी. त्यात मी पण आहे आणि त्यात मी पण आहे. मला सगळं येतं पण मला इंग्लिशचं थोडं कमी ज्ञान असल्यामुळे थोडंफार कमी ज्ञान असल्यामुळे मी प्रयत्न करतोय, पण मला दोन ॲप्टिट्यूड झाल्या तिसऱ्या टेस्टमधून मायनस. अशा काही जणांचे असे खूप प्रॉब्लेम आहेत. सरकारी जे काही नोकरी आहेत त्याच्यामध्ये तर अग्रगण्य मराठी ही लागूच झाली पाहिजे. जे आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने आता जी काही आता रेल्वे भरती चालले, डाक विभाग चाललाय, या ठिकाणी पण ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत त्या महाराष्ट्रामधल्या मुलांना खूप गरजेच्या आहेत. तिथे परप्रांतीय लोंढा जास्त लेवलला चाललाय. कुसुमाग्रजापासूनचा जो आपण सांगितलं मराठी भाषेला दर्जाचा हा मुद्दा, आजही काही ठिकाणी जे काही मराठी भाषेवरती कामं करून गेलेली आहेत त्यांचं म्हणजे लिटरेचर या मुद्द्यावरती, त्यांचेही काही स्मारक आहेत ते अजून तयारी नाही आहेत. तर त्यावरती एक अजून सक्कल हे केलं, कारण ते लोकांसाठी एक वेगळं स्थान आहे. तर त्यामुळे ते खूप गरजेचं आहे. आत्ताच्या कॉलेजमधले NCC क्रेडिटची जी पोरं कामं करतात, NSSची स्कोर करतात, तर मराठी भाषेला जे पदवीधर मुद्द्यावरती आहे, तर BA पण जाताना 10 वेळा पोरं विचार करतात BA करू की नको. मराठी भाषा आहे तर मराठी भाषेच्या बाबतीत ग्रामॅटिकली आणि जे व्याकरण या मुद्द्यावरती खूप गरजेचं आहे. आजही मराठी भाषा बोलताना तुमचे इंग्लिशचे धडे येतातच, थोडेफार इंग्लिश येतं आणि मग पुढे जाऊन तर प्राकृत मराठी समजणं आणि त्यानंतरचं मराठी बोलणं हेही चालणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मराठी भाषा खूप वरच्या लेवलला जाऊ शकते आणि हे मला खूप महत्त्वाची गोष्ट आहे की सरकारने यावरती जो निर्णय दिला असेल तर यासाठी आम्ही त्यांचे उपकृत आहोत. त्यांनी हा निर्णय घेतला. यापुढे मराठी भाषा मराठी शाळांना योग्य तो अनुदान आणि हे मिळून ते पुढे गेलं पाहिजे या मताचं मी आहे. आणि तो डोलारा, तो मराठी पताका जगभर गेला पाहिजे आणि
डौलारा फुलला पाहिजे या मताचा मी आहे. उशिरा का होईना आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, पण हा दर्जा टिकवणं आणि वाढवणं हे शेवटी मराठी लोकांच्याच हातात आहे. अगदी मोजक्या गोष्टी म्हणजे आपण आपल्या, ठीक आहे तुम्ही आज इंग्रजी शाळेत शिकवताय मुलांना, पण त्यांना घरी मराठी बेसिक मराठी मूळ आपले श्लोक, संस्कृत श्लोक, संध्याकाळची आरती वगैरे त्यांना सगळं आपण शिकवलं पाहिजे. घरात मराठीच बोललं पाहिजे. दुसरं जे मी स्वतः किती वर्ष बघते, दादरमध्ये राहून पण लोक एकमेकांशी, मराठी लोक पण हिंदीतच बोलतात किंवा इंग्लिशमध्ये बोलतात. का? तुम्हाला मराठी भाषा बोलायची लाज वाटते. अभिजात दर्जा मिळून फायदा नाही होणार, ती टिकवणं हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. म्हणून प्रत्येकाने किमान पक्षी, समोरचा माणूस हिंदी भाषिक असू दे, इंग्रजी भाषिक असू दे, आपण मराठीतच बोललं पाहिजे. कारण भाषेला दर्जा मिळून तिचं संवर्धन होत नाही. भाषा ही बोलण्याने, पुढे नेल्यानेच तिचं संवर्धन होतं आणि तिचा दर्जा वाढतो आणि टिकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी म्हणजे खूप जण फेस करतायत, आज मुंबईत बऱ्याच कार्यालयांमध्ये मराठी भाषिक नको अशाही जाहिराती असतात, किंवा ज्यांचं मराठी चांगलं आहे त्यांना प्राधान्य दिलं जात नाही. हिंदी किंवा इंग्लिश आलं पाहिजे. तेच त्यांच्या संस्कृतीवरनं पण आलं, कपडे, पेहराव सगळ्यामध्ये. का आपल्याला आपल्या भाषेची लाज नाही वाटली पाहिजे. जर तुम्ही बघितलं तर दक्षिण भारतीय लोक हे खूप प्रामुख्याने पाळतात. त्यांना टिकली लावायचा, गजरे लावायच्या, साड्या घालायच्या कधीही लाज वाटत नाही ना. त्यांना त्यांच्या मातृभाषेत बोलायची. चांगल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सुद्धा, माझ्या ऑफिसमध्ये पण मी बघते, ते लोक त्यांच्या भाषेत बोलतात, पण आपण बोलत नाही पटकन. आपण हिंदी किंवा इंग्लिशनीच चालू करतो. तर अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, खूप चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल सर्व मराठी भाषिकांचं मनापासून अभिनंदन. सगळ्यात पहिलं सरकारचं पण हे टिकवणं हे केवळ मराठी लोकांच्याच हातात आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आजच्या जगामध्ये मराठी शाळा बंद होत चालल्या आहेत आणि त्या कुठेतरी बंद नाही झाल्या पाहिजेत असं तरी मला वाटतं. कारण आजकालची माणसं आपल्या मुलांना इंग्लिश मिडियममध्ये शाळेत घालतात आणि त्या लहान मुलांना मराठी हे येतच नाही आहे. काही जणांना तर मराठी बोललेलं कळतसुद्धा नाही. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मराठी सगळ्यांना यायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मराठी शाळा बंद होत चालल्या, त्या कुठेतरी बंद करा असं मला वाटतं. माझ्या मते मराठी भाषासोबत आपली मराठी संस्कृती, आपल्या कला, लावणी, ललित, भारूड, संत नामदेवने लिहिलेल्या अनेक अशा कविता किंवा कविता संग्रह हे सगळे जपले पाहिजे. आजकाल त्याचे सगळे ट्रान्सलेशन येत आहेत तर मुलं तेच वाचतात आणि कदाचित ते वाचण्यामध्ये त्यांना इंटरेस्टही नाही आहे एवढा. आणि आपण कुठे ना कुठेतरी ना हे सगळं जपलं पाहिजे. मुलांना मराठी आलं पाहिजे आणि त्यांना शिकवलंही पाहिजे की ही आपली भाषा आहे आणि ही आपल्याला आलीच पाहिजे. कुठेही कोणाशी पहिला संवाद साधताना लोक हिंदी किंवा इंग्लिशचा वापर करतात. का? तर त्यांना मराठीच माहिती आहे की नाही. तुम्ही वापरून तरी बघा की त्यांना मराठी येतं की नाही. ते बोलणार मराठी, कारण की ते महाराष्ट्रात राहतात. आता मराठी भाषेचा जो पंतप्रधान निर्णय घेतलाय तो मला भरपूर आवडला आहे. कारण जितकी इंग्रजी भाषा पुढे चालली आहे तितकी मराठी सुद्धा गेलीच पाहिजे. जेवढी इंग्रजी भाषा पुढे चालली तेवढी मराठी भाषाही चालली पाहिजे. मराठी भाषेमध्ये पण खूप मजेदार गोष्टी आहेत, त्या सगळ्या मुलांना शिकता आली पाहिजे. व इंग्रजी भाषेमध्ये पण जसं ग्रामर आहे तसं मराठी भाषेत पण व्याकरणामध्ये खूप मजेदार गोष्टी आहेत. आणि आम्ही मराठी भाषेमध्ये बोलतो. जसे इंग्लिश मीडियममध्ये इंग्लिश प्रेयर्स होतात, तशा आमच्या शाळेमध्ये शुद्ध मराठीमध्ये मराठी प्रेयर्स होतात. जसं बिग बॉसमध्ये आता हिंदी होतं तसंच आता मराठीमध्ये पण आलेलं आहे. आणि आपल्याला भरपूर ना यूट्यूब चॅनलवर हिंदीमध्ये बोलताना दिसतात, पण आपल्याला आत्ता मराठीमध्ये किती बोललं पाहिजे हे सर्वांना सांगायचा माझा उद्देश आहे. शाळेमध्ये मराठी म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये मराठी कंपल्सरी असायला पाहिजे. आपण आता दादरमध्ये होत, पण दादरमध्ये खरं तर खूप जण मराठी बोलण्यापासून नकार देतात. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? फार वाईट वाटतं. असं व्हायला नको. म्हणजे आमच्या लहानपणी असं होत नव्हतं, पण आता जरा ते जास्त प्रमाणात दिसून येतं, समजून येतं. पण तसं नको. आपला महाराष्ट्र आहे, आपली मराठी भाषा आहे, आपली मायमाऊली आहे ती. या निर्णयाने कुठेतरी मराठीला चांगले दिवस येतील. नक्कीच चांगले दिवस येतील. मराठी भाषेला आता अभिजात दर्जा जो दिला आहे तो फक्त निवडणुकांमुळे आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सगळे जे प्रोजेक्ट वगैरे चालू आहे त्या सगळ्यांना मान्यता वगैरे देत आहे सध्या सरकार. सर्वांनी जास्तीत जास्त मराठी बोललं पाहिजे.
सगळीकडे मराठी भाषेचाच उपयोग केला पाहिजे. काही काही इंग्लिश शाळेमध्ये पेरेंट्सला सुद्धा मराठी बोलायला अलाउड नसतं. आम्हाला पण इंग्लिशमध्ये बोलायला लावतात. तर तिथे म्हणजे मराठी भाषाच बोलली पाहिजे. आपण शाळेमध्ये मराठी कंपल्सरी केलं पाहिजे. आता आपली मातृभाषा मराठी असून तरी आपल्या माणसांना मराठी बोलायला लाज वाटते. आणि आता सध्या पिढी ते चालू आहे की आपण जी पिढी मराठी आहे त्या तरी पण त्या आपल्या मुलांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकत आहे. हे असे झाले नाही पाहिजे. मराठी शाळेत मराठी लोकांनी टाकायला पाहिजे, नाही तर ही आपली मराठी भाषा टिकेल, नाही तर आपली मराठी भाषा टिकू शकत नाही. मुलाला जर जन्म दिला तर त्या आईचं नाव तिथे येते आणि आपण त्याला आई मानतो आणि ते मालालाच पाहिजे. तर तिच्यापासून पिढी वाढत गेलेली आहे. पण त्यांच्यासाठी तुम्ही काय करता? आज तिच्या नवऱ्यासाठी तुम्ही काय करता हो? तिला झालेली पोरं बाळं, तिला झालेली उत्पत्ती, जशी आपण झाडं सांभाळतो तशी ते पण सांभाळा ना तुम्ही. ते फायदेशीर होईल. त्या झाडाची हवा आपण खातोय हा, पण तो निसर्ग आहे, त्या पाण्यातूनच त्यांनी जन्म घेतलेला आहे. चारी बाजूला पाणी आणि मध्ये जमीन आहे, पण ती पण आपल्याला व्यवस्थित सांभाळता नाही. त्याच्यामध्ये पण भाग पाडलेले आहेत तुम्ही. गुजराती, मराठी, बंगाली, पंजाबी हे का? त्याचं काहीतरी घेऊन बसण्यापेक्षा गरजांकडे लक्ष द्या. महत्वाचं म्हणजे हे आहे, समजलं ना, का पिढी पुढची वाढली पाहिजे आणि त्याला त्रास नाही झाला पाहिजे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. देह आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.